नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. वेलकम ऑल. सो आज आपला फ्री रेकी लेवल 1 चा आज 5वा दिवस आहे आणि या 5व्या दिवसात आपण काय शिकणार आहोत तर चक्रांबद्दल माहिती आणि त्याचबरोबर या चक्रांना बॅलन्स कसं करायचं जेणेकरून आपलं वर्तमान काळातलं आयुष्य आपण चांगलं घालवू शकू. आपल्या ऑरामध्ये किंवा आपल्या 7 चक्रांमध्ये जर काही आजार असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, काही इश्यू असतील तर ते कसं सॉर्ट आउट करायचं याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. तो याच्या मागे आपण काय पाहिलं तर ऑरा म्हणजे काय. मग हा ऑरा क्लीन कसा करायचा स्वतःचा, इतरांचा, त्याचबरोबर आपल्या 2 हातांचा स्कॅनर सारखा वापर करून एखाद्याचा ऑरा स्कॅन कसा करायचा म्हणजेच काय तर त्याला त्यावेळेला मी म्हटलं त्यावेळेला त्याला कुठला आजार झालेला आहे का तो कसा डिटेक्ट करायचा विथ अवर हँड्स ते सुद्धा आपण पाहिलेलं आहे. क्लिअर. सो घरी आय होप की घरी कोणीतरी हा प्रयोग केला असेल कारण 5 दिवस रेग्युलर तुम्ही माझ्याबरोबर बसताय, तुम्ही रेकी म्हणजे काय जाणून घेतलेला आहात. त्याचबरोबर मी जे सांगते ते सगळं तुम्ही सगळ्या टॉपिकचा अभ्यास अगदी व्यवस्थित करत असाल तर ऑब्व्हियसली या सगळ्या गोष्टी तुम्हाला येणार आहे. ठीक आहे. सो आता आपण 7 चक्र म्हणजे काय, तुमचे याच्यापैकी कुठले चक्र बॅलन्स आहेत किंवा नाही आहेत ते तुम्ही चेक करू शकता. आणि मग नाही आहेत बॅलन्स मग त्याच्यावर उपाय काय. कारण मी आधीच सांगितलेलं आहे जिथे जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे ऑब्व्हियसली सोल्युशन आहेच. पण आपल्याला तिथे तिथे ऍक्शन घ्यावी लागते. कुठलाही प्रत्येक प्रत्येक क्षेत्रात जिथे तुम्हाला कुठे सोल्युशन हवंय तिथे ऍक्शन कोणाला घ्यावी लागते तुम्हाला. बरोबर ना. देव काही तुमचा हात धरून तुम्हाला घेऊन जाणार नाहीये तर त्यासाठी तुम्हालाच तुमच्या पायाने चालून जाऊन त्या गोष्टी सगळ्या करायच्या जे जे तुम्हाला हवंय. आता एक आई बघा आई आणि मुलाचं नातं जस की मूल रडल्यावरच कळतं आईला की माझ्या मुलाला माझ्या बाळाला भूक लागली. बरोबर ना. तसंच जोपर्यंत तुम्ही मागत नाहीये युनिव्हर्सकडे तोपर्यंत काहीच तुम्हाला मिळणार नाही. ओके. सो आता आपण जाणून घेऊया 7 चक्र म्हणजे काय आणि या 7 चक्रांचा अभ्यास रेकीमध्ये का महत्वाचं आहे, रेकी या चक्रांना बॅलन्स करते काय. सो तुमच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण जाणून घेऊया. एकच मिनिट. ओके. अशा प्रकारे ही 7 चक्र आपल्या शरीरात असतात. छोटी मोठी अनेक चक्र आपल्या शरीरात असतात पण त्यातली 7 चक्र महत्वाची आहेत आणि ही चक्र ऊर्जेच्या स्वरूपामध्ये आपल्या शरीरात कार्य करीत असतात, काम करीत असतात. आता तुम्ही म्हणाल चक्र आहेत मग आधी आम्हाला का माहित नव्हतं बरं. आम्ही एवढे एक्सरे वगैरे काढले आम्हाला कधी या चक्रांबद्दल कळलं नाही, डॉक्टरने कधी सांगितलं नाही. सो हे चक्र आहेत आपल्या शरीरामध्ये पण इनविजिबल स्वरूपात आहेत, आपल्याला दिसत नाही. पण ते कार्य करीत असतात. याचं एक जवळचं उदाहरण तुम्हाला मी सांगते. तुमच्यापैकी किती जणांना रात्री झोपल्यानंतर पायात गोळा येतो किंवा हातापायाला मुंग्या येतात. येतात ना. मॅक्झिमम सगळ्याच लोकांना येत असतात. याचाच अर्थ की हे चक्र आपल्या शरीरात फिरत असतात. बरोबर. आता प्रत्येक चक्राबद्दल आपण जाणून घेऊया की आत्ताचं आपलं जे आयुष्य आहे आपण वर्तमान काळात आहोत. सो वर्तमान काळातलं जे आपलं आयुष्य आहे ते सगळं या चक्रांवर अवलंबून आहे आणि म्हणूनच आपल्याला या चक्रांना बॅलन्स करायचंय. मे बी काहींचे काही चक्र ओपन असतील, काहींचे काही चक्र ब्लॉक असतील. सो आता जाणून घेऊया कोणाचे ब्लॉक आहेत, कोणाचे ओपन आहेत. सो त्यातल्या एक एक छोटीशी टेस्ट सांगते मी. सगळ्या तुम्हाला चक्रांचं नॉलेज देणारच आहे मी, माहिती सांगणारच आहे. पण त्याआधी एक छोटीशी टेस्ट. तुमच्यापैकी किती लोक आहेत फार कमी बोलतात, मनातल्या मनात जास्त स्टोअर करून ठेवतात, आपल्या मनात जे चाललंय ते दुसऱ्यांशी व्यक्त होत नाहीत. किती आहेत अशा. ओके 1 आहेत. हा येस त्यांनी झूम युजर कोण आहेत त्यांनी प्रामाणिकपणे हँड रेज केलेला आहे. कारण तुमचं नाव नाही म्हणून मी झूम युजर वगैरे बोलते बरं का. ओके. रेणुका साळवी आहेत त्यांनी. येस जे आहे ते आहे. याला म्हणतात प्रामाणिकपणे आपलं मत मांडणं. नेक्स्ट कोण आहे. ओके. राजश्री मॅडमने सुद्धा हँड रेज केलेला आहे. मंजिरी मॅडमने सुद्धा हँड रेज केलेला आहे. ऑलमोस्ट सगळ्या लोकांनीच हँड रेज केलेला आहे प्रामाणिकपणे. आणि यस व्हिडिओ ऑन करा बरं. तुमची स्क्रीन पण बंद, माझी पण स्क्रीन मी बंद करते. चला आपण असंच बडबड करूया. चालेल का. माझी स्क्रीन मी पण माझा चेहरा दाखवत नाही. तुमची पण स्क्रीन बंद, माझी पण बंद.
सो ऑब्विसली आपल्याला स्क्रीन दाखवणं फार महत्वाचं आहे. स्क्रीन म्हणजेच काय, तर तुमचा फेस. ओके. हा. सो आता ज्यांनी ज्यांनी हँड रेज केलेले आहेत त्यांनी मला माझ्या मताशी सहमत होते की आम्ही फार कमी बोलतो किंवा व्यक्त फार कमी होतो. याचाच अर्थ तुमचं कुठलं चक्र ब्लॉक आहे, तर विशुद्ध चक्र. आता एक एक चक्रांबद्दल आपण बघूया. हे चक्र ब्लॉक असल्यामुळे त्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो, आपल्या मनावर होतो. ते आता जाणून घेऊया. एक एक चक्र बघूया आपण. पहिलं आपलं सगळ्यात वरचं चक्र आहे सहस्त्रार चक्र, त्याला म्हणतात क्राऊन चक्र. हे चक्र, या चक्राबद्दल जाणून घेऊया. एक एक चक्राबद्दल आता माहिती घेऊया. हे आहे क्राऊन चक्र, सगळ्यात वर. त्याचा रंग आहे पर्पल. आता हे क्राऊन चक्र आपल्या डोक्याच्या वर असतं, जिथे ब्राह्मण लोक शेंडी बांधतात, गाठ, शेंडीची गाठ म्हणतात बांधतात किंवा शेंडी बांधतात तिथे. ठीक आहे. सो आता हे सहस्त्रार चक्र नक्की काय काम करतं आणि मग कसं ओळखायचं ते ब्लॉक आहे की अनब्लॉक आहे, ते आता आपण बघूया. याचा रंग आहे पर्पल. हे चक्र जर ऍक्टिव्हेट असेल तर त्या व्यक्तींची आध्यात्मिक प्रगती खूप छान होती. म्हणजेच काय, तर देवाची सेवा करायला, आध्यात्मिक सेवा करायला अशा लोकांना फार आवडते. त्याच्यामध्ये त्यांना अधिक त्यांचा रस वाढतो आणि येस, तसे त्यांना रिझल्ट सुद्धा मिळायला लागतात. ओके. आता हे लोक कसे असतात? ऑब्विसली मनातून खूप निर्मळ असतात, स्वच्छ असतात, पॉझिटिव्ह माइंडचे असतात, आकर्षक पर्सनॅलिटीचे असतात. पण त्याच्या अपोजिट हेच चक्र जर तुमचं इम्बॅलन्स असेल, ब्लॉक असेल, तर काय होणार? झोप न लागणं, वारंवार मनात निराशेचे विचार येणं येणं आणि त्यामुळे डिप्रेशनमध्ये जाणं, मानसिक स्थिती म्हणतात ना, अध्यात्म मध्यात चलबिचल, मनाला कुठेतरी स्थिरता न येणं, असे जे प्रकार असतात त्याला म्हणतात की आपलं हे सहस्त्रार चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. आता जसं मी तुम्हाला आधीच सांगितलं, जिथे कुठे प्रॉब्लेम आहे तिथे सोल्युशन सुद्धा आहे. मग आता हे सहस्त्रार चक्र जर आमचं ब्लॉक आहे, तर आम्हाला त्याचे परिणाम सुद्धा भोगावे लागतात. ब्लॉक असेल तर क्लिअरिटी येत नाही, जीवनात नक्की काय करायचे तेच कळत नाही. वयाची 50शी ओलांडली, 55 वर्ष ओलांडली, तरी सुद्धा कळत नाही की माझ्या जीवनामध्ये माझा एम काय आहे, माझा उद्देश काय आहे. मग आता काय करायचं? तो त्यासाठी आपल्याला या चक्राला बॅलन्स करणं फार फार गरजेचं आहे. तर ते कसं करावं? तर त्यासाठी रोज निदान 10 मिनिटं वेळ काढून आपल्याला मेडिटेशन करायचं आहे आणि या युनिव्हर्स बरोबर आपल्याला कनेक्ट व्हायचंय. त्याचबरोबर याचा रंग कोणता आहे? पर्पल. सो ध्यान धारणा करताना तुम्ही पर्पल कलरचे कपडे घाला किंवा पर्पल कलरच्या ज्या काही फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, त्या खायला सुरुवात करा. आता पर्पल कलरमध्ये कोणत्या पालेभाज्या आहेत, फळभाज्या आहेत, तर ब्रिंजल, वांग, तर ते तुम्ही खाऊ शकता. क्लिअर? त्या रंगाच्या फळभाज्या, पालेभाज्या, व्हॉटेवर जे काय आहे ते खायला सुरुवात करायचे. सगळ्यात बेस्ट मेडिटेशन करायचं रोज 10 मिनिटं. आणि ग्राउंडिंग म्हणजेच काय, तर मातीवर चालायचं आहे, गवतावर चालायचं आहे, अनवाणी पायाने. क्लिअर? आता पुढे बघूया. सेकंड चक्र. आता तुम्ही गेस करा की तुमचं हे चक्र ब्लॉक आहे की बॅलन्स आहे. सेकंड आहे आज्ञाचक्र. हे आपलं अगदी आपल्या 2 आयब्रोच्या मध्ये. आता हे चक्र काय दाखवतं? याला म्हणतात थर्ड आय किंवा आज्ञाचक्र. एकच मिनिट, स्क्रीन दाखवते तुम्हाला मी. थर्ड आय चक्र, याचा रंग आहे ब्ल्यू, 2 आयब्रोच्या मध्ये. ओके. आता थर्ड आय चक्रामुळे काय होतं? आपली इंट्युशन पॉवर ना खूप स्ट्रॉंग होते. बघा, तुमच्यापैकी काही लोकांना मे बी असं आढळलं असेल की मला काहीतरी स्वप्न पडतात किंवा माझ्या मनात जे कधी कधी येतं ना, ते अगदी खरं होतं. असं होतं का कोणाला? की मी जे बोलते किंवा मी जे मनात विचार करते तेच माझ्या बरोबर घडतंय. किंवा मी एखाद्याला जो सल्ला देते तो सल्ला त्याला एवढा तंतोतंत लागू पडतो की एक्झॅक्टली तो माणूस मला येऊन सांगतो, अरे तुम्ही बोललात ते अगदी खरं होतं. म्हणजे त्याला काय म्हणतात की आपली ही इंट्युशन पॉवर वाढायला लागते. भविष्यात घडणाऱ्या गोष्टी, घटना हळूहळू आपल्याला कळायला लागतात आणि त्या खऱ्या व्हायला लागतात. ओके. जर तुमचं हे थर्ड आय चक्र ऍक्टिव्हेट असेल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तुमची इंट्युशनची पॉवर वाढते, तुम्ही आध्यात्मिक शक्ती तुमची वाढते. आणि हे लोक कसे असतात?
स्पष्ट बोलणारे असतात, ज्यांचं हे चक्र बॅलन्स आहे ते मुंह पे जो भी है मुंह फट, पीछे पीछे वार नाही करणार. त्यांना नेहमी स्पष्ट तोंडावर बोलायला आवडतं. मागे मागे काही लोक कसे असतात, पाठ वळली की तुमचा टॉपिक चालू, तुम्ही गेलात की जो तिथे नसणार त्याच्याबद्दल टॉपिक चालू. तर हे असं नसतं. त्यांना स्पष्ट बोलायला आवडतं, जे आहे ते तोंडावर. ओके. आणखी काय असतं, त्यांची पर्सनॅलिटी पण छान असते, आकर्षक असते. यांचा स्वभाव कसा असतो, तर कोणी थर्ड व्यक्ती बोलतेय म्हणून त्याला फॉलो न करता किंवा त्याचं न ऐकता, मी जे काही माझ्या डोळ्यांनी बघणार आहे, माझ्या कानाने ऐकणार आहे, त्याच्यावर विश्वास ठेवायचा. त्यामुळे एखाद्या व्यक्तीबद्दल कुठलाही पूर्वग्रह न बाळगता मी माझ्या पद्धतीने विचार करणं आणि त्यावर बोलणं. सो या व्यक्तींचा असा स्वभाव असतो. आता हे चक्र जर आपलं इम्बॅलन्स असेल, ब्लॉक असेल, तर मायग्रेन, सायनस, इन्सोमेनिया यांसारखे आजार होणार. ही लोक नेहमी काल्पनिक जगात जगणार. ओके. मुंगेरी लाल की हसीन सपने बोलतो ना आपण, तशा पद्धतीने फक्त स्वप्न 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 बघायचं, पण ऍक्शन काहीच घेणार नाही. आज हा वेबिनार आला, उद्या तो वेबिनार आला, सगळे वेबिनार अटेंड करायचे. फ्रीमध्ये काय हरकत आहे? सगळे A to Z अटेंड करायचे. ऍक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा हळूच त्याच्यातून गायब व्हायचं. सो याला म्हणतात मुंगेरी लाल की हसीन सपने. काही काम न करता किंवा फक्त फक्त आणि फक्त स्वप्न बघण्यामध्ये वेळ घालवायचं, जेव्हा ऍक्शन घ्यायची वेळ येते तेव्हा त्याच्यातून हात बाहेर काढणं. ठीक आहे. तो आता तुम्ही जज करा याच्यापैकी मी आहे का, किंवा मला माझ्या बाबतीत सुद्धा असं होतं का. सेकंड आहे विशुद्ध चक्र, थ्रोट. आता मी मगाशी प्रश्न विचारला होता, कोण लोक जास्त बोलतात किंवा कमी बोलतात, तर अति बडबड सुद्धा वाईट आहे. आपल्यापैकी बरेच लोक असतात ना, की तुम्हाला काही न विचारता काही काही लोक बऱ्याच गोष्टीबद्दल क्लेरिफिकेशन देत असतात. तुमच्या रिलेटेड नाहीच आहे तिथे काही, पण तरी सुद्धा तुम्ही अति नॉलेज देता कधी कोणाला. न मागता न विचारता सुद्धा नॉलेज देण्याची सवय असते, बरोबर ना. आणि त्यामुळे काय होतं, कधी कधी ते आपल्या नॉलेजला कोण विचारत नाही. सो जिथे गरज आहे, जिथे तुम्हाला विचारलंय तिथेच बोलावं. पण कधी कधी आपल्या भावना व्यक्त करणं सुद्धा गरजेचं असतात आपल्या एखाद्या जवळच्या व्यक्तीबरोबर. पण ज्या लोकांचे हे चक्र ब्लॉक असतात त्या व्यक्ती कशा असतात, तेरी बी चूप मेरी बी चूप, मनातल्या मनात सगळं ठेवायचं, व्यक्त व्हायचं नाही. तो अशामुळे काय होतं, त्रास कोणाला होतो, आपल्यालाच. भावना कोणाच्या दुखावल्या जातात, आपल्याच. आणि म्हणूनच व्यक्त होणं गरजेचं आहे. जसं मी मगाशी विचारलं, तुमच्यापैकी व्यक्त कोण होत नाही. जर तुम्ही व्यक्त नाही झालात तर तुमचं हे विशुद्ध चक्र म्हणजे हे थ्रोट चक्र, ज्याचा रंग आहे आकाशी, ते काय होतं, ब्लॉक होतं. आणि ब्लॉक झाल्यामुळे काय होतं, तर आपल्याला त्या चक्राशी संबंधित वेगवेगळे आजार होण्याची शक्यता आहे. आता मोस्ट ऑफ कुठला आजार, तर थ्रोट कॅन्सर. आणि तुम्हाला माहित असेल की हा आजार या आजाराचं प्रमाण लेडीजमध्ये जास्त आहे. थ्रोट कॅन्सर किंवा थायरॉइड हे आजार लेडीजला जास्त होतात. तर हे कशामुळे, आपल्या मनात जे आहे ना ते कधीतरी व्यक्त व्हावं. थायरॉइड, येस, हे व्यक्त होणं फार फार गरजेचं आहे. आता आपल्याला तुम्हाला वाटत असेल, अरे कोणाशी व्यक्त व्हावं, असं कोण जगात राहिलंच नाही की ज्याच्यावर आपण विश्वास ठेवू शकतो. येस, 100 पैकी एखादी व्यक्ती आपल्या जवळची असूच शकते. असं तरी व्यक्तिमत्व आपलं असावं. ऍटलिस्ट आपल्या जीवाभावाच्या 5 तरी व्यक्ती असाव्यात, की जेव्हा आपल्यावर एखादा प्रसंग येईल किंवा आपल्याला गरज लागेल तेव्हा त्या 5 व्यक्ती धावून आल्या पाहिजे. नाहीतर आपल्या आयुष्याचा काही उपयोग आहे का? की एखादी आपत्कालीन परिस्थिती आली तर मी कोणाला कॉल करू? सो ह्या 5 व्यक्ती तुमच्या आयुष्यात आहेत का? जज करा स्वतःला. बघा, विचारा मनाला प्रश्न, की अशी परिस्थिती आली तर मी कोणाला कॉल करू किंवा कोणाचा फेस पहिल्यांदा माझ्या समोर येईल. असतील तुमच्या आयुष्यात व्यक्ती अशा, तर वेल अँड गुड. खूप लोकांची मनं तुम्ही जिंकलेली असाल. मन मिळावू तुमचा स्वभाव असेल. लोक ओळखायला तुम्हाला येऊ लागलं असेल. पण जर नसेल तर येस, अजून वेळ वाया गेलेला नाहीये. माणसं ओळखा आणि माणसांना आपलंसं करा. कारण जेव्हा गरज असते तेव्हा पैसा आधी उपयोगी पडत नाही, पहिली माणसं उपयोगी पडतात. आणि म्हणून माणसं जोडायची. ठीक आहे. सो त्यासाठी आपल्याला हे विशुद्ध चक्र बॅलन्स करणं गरजेचं आहे. नाही व्यक्त करता आलं तर ऍटलिस्ट तुम्ही नोटबुकवर लिहा, डायरीमध्ये लिहा. आता डायरीमध्ये लिहिल्यानंतर काय होईल त्याचं एक गंमत सांगते तुम्हाला.
आधी आपल्याला असं वाटतं दुखी लाल सिर्फ मैं हूं, बरोबर ना? जगात जेवढं दुःख असेल तेवढं फक्त मलाच आहे. मग त्यात जेवढं दुःख असेल ते डायरीमध्ये लिहायला सुरुवात करा आणि ती डायरी रोज 2 ते 3 वेळा वाचा. मग तुम्हालाच तुमचं कळेल, अरे बापरे, मी उगीचच एवढ्या गोष्टीचा एवढा मोठा भडीमार केला होता किंवा एवढं मोठं त्याचं ते स्वरूप त्याला दिलं होतं. पण मी एकदा दोनदा हे वाचलं तेव्हा मला याच्यामध्ये एवढं काही मोठं वाटलं नाही. म्हणजेच आपलं दुःख आपल्याला छोटं छोटं वाटायला लागतं केव्हा, जेव्हा आपण डायरीमध्ये लिहितो. का? तर ते लिहिल्यामुळे व्यक्त होतो आपण आणि म्हणूनच व्यक्त होणं फार फार गरजेचं आहे. क्लिअर? सो येस, इफ पॉसिबल आपल्या इतरांबरोबर आपलं कम्युनिकेशन करता आलं पाहिजे, संवाद साधता आलं पाहिजे. आता कोणाचं हे चक्र ऍक्टिव्हेट असतं? ज्या लोकांना उत्तम इतरांना नॉलेज डिलिव्हर करता येतं, इतरांच्या मनामध्ये काय चाललंय ते ओळखता येतं. भाषण करताना किंवा स्पीच देताना फप मग न करता स्पष्ट जे मनात आहे ते अगदी लोकांपर्यंत पोहोचवणं. म्हणजेच काय? तर ती लोकं अगदी चार चौघामध्ये छान व्यवस्थित बोलू शकतात. तर समजून जायचं की त्यांचं हे विशुद्ध चक्र, थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट आहे आणि ऍक्टिव्हेट नसेल तर काय होतं? बोलताना तोतरेपणा जाणवणार. त्यानंतर काय बोलावं ते कळत नाही. चार चौघांमध्ये बोलण्याची इच्छा होत नाही, घाबरायला होतं. एक फोबिया निर्माण होतो मनात. असं सुद्धा होऊ शकतं आणि म्हणूनच आपल्याला राजकारणातील काही व्यक्ती आपल्याला अगदी आवडत्या असतात. नाही. राजकारणामध्ये काही व्यक्ती आपल्या अगदी आवडीच्या असतात. तर काही व्यक्ती काही व्यक्तींचं स्पीच, भाषण आपल्याला एवढं आवडतं, की तो नेता आपला अगदी आवडता नेता होऊन जातो. त्याचबरोबर त्याच राजकारणात काही व्यक्ती अशा असतात, की त्यांनी कार्य खूप केलेलं असतं. पण प्रॉपर स्पीच न देता आल्यामुळे काय मी केलंय ते कसं मांडावं ते मांडता न येणं. त्याच्यामुळे कार्य अफाट केलेलं असून सुद्धा लोकांच्या मनामध्ये जागा निर्माण करू शकत नाही. सो असं सुद्धा होऊ शकतं. तर इथपर्यंत क्लिअर आहे का? क्लिअर असेल तर मला एक थंब दाखवा. आणखीन एक, इंटरव्ह्यूला जाताना खूप कॉन्फिडन्समध्ये सॉरी अभ्यास केलेला असतो, इंटरव्ह्यूची तयारी केलेली असते, पण तिकडे गेल्यानंतर मात्र जे पण काही केलेलं असतं ते विसरायला होतं आणि एक्झॅक्ट आन्सर देता येत नाही. सो असं सुद्धा होऊ शकतं. ओके. सो आता आपण पुढचं चक्र बघू. स्वाती, नंतर मला जरा पाणी द्या. थर्ड आय चक्र. आता आपण थर्ड आय चक्रावर आलेलो, विशुद्ध चक्र. विशुद्ध चक्राचा कलर कोणता आहे? स्काय कलर. सो आपल्याला या चक्राला कसं बॅलन्स करायचं आहे? कम्युनिकेशन. कम्युनिकेशन करा, डायरी लिहा. तुमचं जे काही दुःख असेल ती डायरी लिहा पेजवर, डायरीमध्ये, आणि ती फाडून टाकायची, नंतर ठेवायचं नाहीये. प्रूफ, ऍज अ प्रूफ म्हणून ठेवायचं नाहीये. कारण ती कोणाच्या हाताला लागली तर कोणाचं भलं होणार? आपलं. सो फाडून टाकायची. किंवा सगळ्यात सोपं, व्यक्त व्हा. तुम्हाला जर ज्या व्यक्तीवर तुमचा मनापासून विश्वास असेल, अशा व्यक्ती कोण असतात? आपल्या घरातल्याच, आपले आई वडील एवढेच असू शकतात किंवा आपलं भावंड, बस दॅट्स इट. सो त्यांच्याशी व्यक्त व्हायचंय तुम्हाला. ओके. सो हे जर चक्र ब्लॉक असेल तर थायरॉइड, घशासंबंधी आजार किंवा घशाचा थ्रोट कॅन्सर होऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला हे चक्र बॅलन्स करायचं आहे. फोर्थ एवी आपलं अनाथ चक्र, आपलं हार्ट चक्र, आपल्या हृदयाजवळ असणारं चक्र, हार्ट चक्र, ज्याचा रंग आहे ग्रीन. ग्रीन रंग म्हणजेच काय? वाव, प्रेमाचं प्रतीक, चांगल्या कम्युनिकेशनचं. आता थोडक्यात बघूया. जर तुम्ही कोणाचा अपमान केला असेल कळत न कळत, किंवा तुमचा कोणी अपमान केला असेल कळत न कळत, ओके, तर हे चक्र ब्लॉक होतो. म्हणजेच प्रेम आणि भावनांचं केंद्र असं हे आहे हार्ट चक्र, किंवा त्याला अनाथ चक्र असं सुद्धा म्हटलं जातं. हे चक्र मोस्ट ऑफ रिलेशनशिपला दाखवतं. तुमचं नातेसंबंध, रिलेशनशिप. आता हे रिलेशनशिप, कुठलाही एखादा शब्द म्हटला नातेसंबंध, की आपण लगेच आपल्या डोळ्यासमोर काय येतं? हजबंड वाईफ. सो असं नाही. रिलेशनशिप कुठल्याही व्यक्तीबरोबर, तुमच्या भावांबरोबर, बहिणींबरोबर, हजबंड वाईफचं रिलेशनशिप, बॉस आणि एम्प्लॉईचं रिलेशनशिप, म्हणजेच कुठल्याही व्यक्तीबरोबर, तुमच्या शेजाऱ्यांबरोबर तुमचे संबंध कसे आहेत. सो हे सगळं हे चक्र दाखवतं. आणि
तुमच्याकडे भरपूर पैसा आहे पण जीवाभावाची जर माणसंच नसतील तर त्या पैशाचा काही उपयोग आहे का? नाही. तो हे चक्र काय म्हणतं तुम्हाला? माणसं जोडा. माणसं जोडल्यानंतर काय होतं, कोरोनाच्या काळात आपण पाहिलं ज्यांच्याकडे भरपूर पैसा होता त्या कोरोनाच्या काळामध्ये त्या घरातली जवळजवळ 4 ते 5 माणसं गेलेली होती. त्या पैशाने त्याने वाचवलं का? नाही. आणि एक वाचण्यात आलं होतं माझ्या, की शेवटी हे बाहेरच्या देशातलं होतं, शेवटी बराच पैसा त्या माणसाकडे होता, अगदी त्याच्या 7 पिढ्या खातील एवढा त्याच्याकडे पैसा होता, पण कोरोनाच्या काळामध्ये त्याच्या घरातली एकही व्यक्ती राहिली नाही, तो फक्त एक व्यक्ती राहिला होता. मग त्याने काय केलं, की मी आता कोणासाठी जगू, आणि म्हणून त्याने शेवटी स्वतः सुसाईड करून घेतलं. आहे का इथे आपला पैसा उपयोगी पडतोय? येस, ऑब्विसली पैसा पाहिजेच आयुष्यामध्ये, पैशाशिवाय आपण जगू शकत नाही. पण त्याच्याही आधी नातेसंबंध खूप खूप महत्वाचे मेजर रोल प्ले करतात. ओके. सो हे चक्र काय दाखवतं, तर निस्वार्थीपणाने तुम्हाला प्रेम करता आलं पाहिजे. गरज पडली तर तुम्हाला क्षमा मागता आली पाहिजे आणि समोरच्याला क्षमा सुद्धा दिली पाहिजे. फॉरगिव्ह अँड फॉरगेटनेस. फॉरगिव्ह अँड येस, फॉरगिव्ह अँड फॉरगेट या 2 गोष्टी आपण डे 1 ला शिकलेलो आहोत. तेच तुम्हाला फॉलो करायचंय. ओके. अशा व्यक्तींच्या मनात इतरांबद्दल प्रेम भावना असते, रिस्पेक्ट असतो. ओके, प्रेमळ असतात. आता अनाथ चक्राचा रंग कोणता आहे? ग्रीन. ऑब्विसली ग्रीन कलरच्या व्हेजिटेबल्स खायचे तुम्हाला हे चक्र बॅलन्स करण्यासाठी. ग्रीन रंगाचे कपडे घालायचे मेडिटेशन करायला बसता तेव्हा. आणि ऑब्विसली तुम्हाला कृतज्ञतेची म्हणजेच ग्रॅटिट्यूडची भावना तुमच्या मनात ठेवायची आहे. आता हेल्थ इश्यूज कुठले होतात जर हार्ट चक्र बॅलन्स नसेल तर? हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम, हार्ट अटॅक, अस्थमा, कोलेस्ट्रॉल यांसारखे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतात. आता तुम्हाला सगळ्यांना माहितीये की हार्ट अटॅक पूर्वीच्या काळी म्हणजेच आपण म्हणू शकतो की 100 लोकांमध्ये एकाला येत होता. आणि ते पण कधी? वयाच्या 55-60च्या नंतर. आता अगदी जन्मलेल्या नवजात बाळाला सुद्धा सायलेंट हार्ट अटॅक येतो. जिम मध्ये व्यायाम करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी गेलेल्या लोकांना सुद्धा हार्ट अटॅक येतोय. 24 ते 25 वयोगटातील मुलांना येतोय की नाही? याचाच अर्थ आपली लाईफस्टाईल. आणखीन काय? डोर क्लोज कर. आपली लाईफस्टाईल, आपलं राहणीमान आणि अतिविचार, बरोबर ना? तो या सगळ्या गोष्टींचा इफेक्ट आपल्यावर होतो. तो इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं? चला आता मेजर चक्र सांगते मी तुम्हाला. हे चक्र आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये फार फार गरजेचे आहेत. पुढचे 3 चक्र: मणिपूर चक्र, स्वादिष्टान चक्र, आणि सगळ्यात शेवटी रूट चक्र म्हणजेच मूलाधार चक्र. कोणाकोणाच्या जीवनामध्ये पैशांचे खूप खूप इश्यू आहेत? थँक्यू. पैसा टिकतच नाही मॅडम आमच्याकडे. सगळ्यांचीच, बरोबर ना? मला विचारायची गरजच पडणार नाही, सगळ्यांचीच. येस. एकच मिनिट. ओके. सो पुढचं चक्र आहे आपलं मणिपूर चक्र. मणिपूर चक्राचा रंग आहे येलो. कुठे असतं ते पण सांगते मी. मणिपूर चक्र, त्याला सोलर प्लेक्सेस चक्र म्हणतात. आपल्या नाभीच्या 4 बोट खाली, आणि त्याचा रंग आहे येलो. ओके, येलो रंग, पिवळा. आता मणिपूर चक्रामुळे काय होतं तर ते थोडक्यात सांगते तुम्हाला. ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये स्टेबिलिटी हवी आहे, सो त्यांनी आपलं हे मणिपूर चक्र बॅलन्स करणं फार फार गरजेचं आहे. कोणाकोणाला स्टेबिलिटी हवी आहे? ज्या वयात मी स्वप्न बघते त्याच वयामध्ये माझी स्वप्न पूर्ण व्हावीत असं कोणाकोणाला वाटतंय? रोज वेगवेगळ्या टायमिंगवर येते. येस, कोणाकोणाला वाटतंय? ऑलमोस्ट सगळ्यांनाच, राईट?
चलो, बरं मला एकदा एनर्जी दाखवा बरं सगळ्यांची. रब युअर हँड. सगळ्यांना जांभया वगैरे आल्या, झोप आल्या की काय? खूप छान सांगते मी आज. चला, रब युअर हँड्स. नंतर एक प्रॅक्टिकल सुद्धा करायचे आपल्याला. आता हे बघा, तुम्ही तुमच्याशी रिलेट करा. मणिपूर चक्र. आपल्या जीवनात जर स्टेबिलिटी हवी असेल तर हे चक्र बॅलन्स करणं फार फार गरजेचं आहे. हे चक्र काय करतं तर आपल्या इच्छाशक्तीला कंट्रोल करतं. ओके. जीवनामध्ये जे जे हवंय ते मिळवण्यासाठी हे चक्र कार्य करतं. आता काय करायचंय, कसं ओळखायचं हे चक्र बॅलन्स आहे की ब्लॉक आहे? जर तुम्ही तुमचे पैसे कुठेतरी ब्लॉक झालेले आहेत, कोणाकडून कोणीतरी घेतले आणि नंतर द्यायचं नावच नाही घेतलेलं आहे, असे अनेकांचे पैसे जर ब्लॉक झालेले असतील, म्हणजे त्याला आपण असं पण म्हणू शकतो की इन्व्हेस्टमेंट मी केली होती पण ती ब्लॉक झाली. मग जमिनीचा व्यवहार करताना, एखादा रूम घेताना, व्हॉटेव्हर काही असेल, तुमचे मनी जर कुठे स्टक झालेले असतील तर समजायचं की हे चक्र तुमचं ब्लॉक नाही आहे, ब्लॉक झालेलं आहे. म्हणूनच असे प्रकार तुमच्या बरोबर घडतात. सो मणिपूर चक्र काय करतं तर मणिपूर चक्र आपल्या संपूर्ण शरीरात ऊर्जा शक्तीचा संचार निर्माण करण्याचं कार्य करतं. ठीक आहे. आता ज्यांना ज्यांना आपल्या आयुष्यामध्ये नेम फेम पाहिजे त्यांनी ह्या चक्रावर काम करायचं. ठीक आहे. पुढे बघूया. हे चक्र जर तुमचं बॅलन्स असेल तर येस, तुमच्यामध्ये लिडरशिपची क्वालिटी असते. त्यानंतर तुम्ही खूप छान आनंदी होऊन एखादं काम करता. बघा, काम करण्याची सुद्धा एक पद्धत असते. सकाळी उठून सगळ्यांनाच काम करायचंय. पण या व्यक्ती काय म्हणणार, वाव, आजचा दिवस माझा आहे आणि हा मी खूप छान एनर्जेटिक फुल ऑफ माझी स्ट्रॅटेजी यूज करून घालवणार. दुसरी माणसं, काय माहित आजचा दिवस कसा जाणार आहे, उठलीये तर खरी, कुठली एनर्जी दिसली, फुल ऑफ एनर्जी डाऊन, आधीच मनात निगेटिव्ह थॉट्स. मग अशामुळे मिळणारे रिझल्ट सुद्धा काय असतात, ओके ओके, त्याच 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 पद्धतीचे. पण बघा, सकाळचा दिवस कसा जायला पाहिजे हे ओव्हरऑल कोणावर अवलंबून असतं? आपल्या सकाळच्या स्ट्रॅटेजीवर. येस, आजचा जो परमेश्वराने मला दिवस दिलाय त्याचा मी परफेक्ट 100% उपयोग करून घेणार आहे आणि आजच्या दिवसाला मी दी बेस्ट करणार आहे. दॅट्स इट. बघा, ही एनर्जी कुठे आणि तुमची एनर्जी कुठे. मग या एनर्जी मध्येच काय होतं तर आपला दिवस खरोखरच छान जातो, कारण आपलं सबकॉन्शियस माइंड त्याच्यावर काम करायला सुरुवात करतो. बरोबर ना? सकाळी सकाळी तुमचं कुठे वाद झालं की काय होतं, त्याच त्याच सेम सेम गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट करता. बिकॉज लाईक अट्रॅक्ट लाईक. अरे, आज कोणाचं तोंड बघितलं काय माहिती. घरी पण आईशी भांडण केलं, ऑफिसमध्ये गेलो, ऑफिसमध्ये पण बॉस भांडला, कलींशी सुद्धा भांडणं झाली, बसमध्ये प्रवास करत होतो, ट्रेनमध्ये प्रवास करत होते, ट्रेनमध्ये पण वादावाद. आज खरंच कोणाचं तोंड बघितलं माहित नाही, परत उद्या बघणार नाही त्या व्यक्तीचं तोंड. सो असं होतं. येस, होतं का? कारण आपली जी सकाळची एनर्जी तुम्ही गेन केलेली असते तीच एनर्जी आपल्याला मल्टिपल रिझल्ट देते. म्हणूनच आपण हातात घेतलेलं कोणतंही काम करण्याआधी आपल्या स्ट्रॅटेजीज ठरवणं फार फार गरजेचे आहे. इथपर्यंत क्लिअर आहे? तो ज्यांना ज्यांना आपले गोल्स कम्प्लीट करायचे आहेत, फुलफिल करायचे आहेत, त्याने आपल्या मणिपूर चक्राला बॅलन्स करायचं आहे. आता पुढे जाऊया आपण स्वादिष्टान चक्र. पुढचं चक्र आहे स्वादिष्टान चक्र आहे. त्याचं स्थान आहे आपल्या नाभीच्या 4 बोटं खाली आणि स्वादिष्टान चक्राचा रंग आहे ऑरेंज. आता हे चक्र स्त्रियांच्या बाबतीत खूप खूप महत्वाचं आहे. का बरं? कारण प्रत्येक स्त्रीला एक मातृत्वाची देणगी दिलेली आहे. ओके. पण समाजात अशा किंवा या देशात आपल्या देशात अशा अनेक स्त्रिया आहेत की या मातृत्वाच्या देणगीपासून दूर आहेत. बरोबर ना? मग हे का होतं असं? सो येस, काही त्यांचे कर्म असतात, पण त्याचबरोबर हे स्वादिष्टान चक्र कुठेतरी त्यांचं ब्लॉक झालेलं असतं. पाळीमध्येच, म्हणजे आपली जी मंथली सायकल असते त्या मंथली सायकलमध्ये कुठेतरी प्रॉब्लेम झालेला असतो. सो अशा व्यक्तींना संतती निर्मितीमध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात, गर्भाशयाचे प्रॉब्लेम होऊ शकतात, मासिक पाळीमध्ये पिरियड्समध्ये अडचणी येऊ शकतात, रेग्युलर न येणे, पीसीओडी पीसीओएसचा प्रॉब्लेम होणं. तो या सगळ्या अडचणी निर्माण होऊ शकतात. काही युरिनल प्रॉब्लेम असू शकतात, पोटाचे आजार, ओटीपोटाचे आजार येऊ शकतात. सो या चक्राला आपल्याला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी त्याचा रंग आहे ऑरेंज.
तर त्यासाठी आपल्याला 7 चक्राचं मेडिटेशन करायचंय, ध्यान धारणा करायचंय. मेडिटेशनला बसताना ऑरेंज कलरचे कपडे घालायचे आहेत. फळं फुलं जी काय आहेत, सॉरी, फळं आपल्याला किंवा पालेभाज्या ऑरेंज कलरच्या तुम्हाला खायचे आहेत. आता ऑरेंज कलरमध्ये काय काय येतात तर ते तुम्हाला बघायचे आणि त्याच प्रकारे तुम्हाला ते ग्रहण करायचे. इथपर्यंत क्लिअर झालं का? येस, इथपर्यंत क्लिअर. आता ज्या व्यक्तींचा हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स असतं, त्या व्यक्ती कशा असतात? खूप ऍक्टिव्ह असतात, इमोशनल असतात. ओके. ऍक्टिव्ह असतात पण इमोशनल पण असतात. दुसऱ्यांच्या भावना, फिलिंग्स त्यांचा रिस्पेक्ट करतात. त्यांना त्या कळतात कळतात व्यवस्थित. त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी असते. या व्यक्तींना बघा, आता तुमच्यापैकी कोणीतरी असेल. त्यांना डान्स पण करायला आवडतं. त्यांना म्युझिक पण आवडते. त्यांना आपलं घर सुद्धा नीटनेटकं ठेवायला आवडतं. म्हणजे माझ्या घरी कोणी आलं तरी प्रत्येकाला माझं घर आवडलं पाहिजे. म्हणजेच काय, तर त्यांचे हे स्वादिष्टान चक्र बॅलन्स आहे. पण काही व्यक्ती अशा असतात, कोणी येऊ आपल्याला काही फरक नाही पडत. जसं आहे तसं माझं घर बघ. थोडक्यात आळशी प्रवृत्ती. घरी आल्यानंतर आळस निर्माण होणं आणि बाहेर गेल्यानंतर थोडंसं फ्रेश वाटणार, पण घरात थकवा जाणवणं, आळस निर्माण होणं असं सुद्धा असू शकतं. सो समजून जायचं की यांचे हे स्वादिष्टान चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. क्लिअर? आता सगळ्यात महत्वाचं आपलं रूट चक्र, मूलाधार चक्र, आपल्या जीवनाचा मूळ आधार. तर त्यात तेच चक्र जर आपलं ब्लॉक असेल तर काय होतं? मूल आधार, मूळाधार म्हणतो आपण त्याला, ज्याचा रंग आहे लाल, आपल्या स्पाईनच्या सगळ्यात शेवटी. याच्यामुळे काय होतं, तर आपल्या जीवनामध्ये प्रत्येकाला एक चेतना शक्ती मिळते. आपण मोटिवेटेड असतो, आपण उत्साही असतो, ते या चक्रामुळे. पण जर जीवनामध्ये रसच नसेल, काय म्हणून मी आयुष्य जगू? मला जीवनामध्ये काही इंटरेस्टच नाहीये, तर समजून जायचं की हे चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. ठीक आहे? आणि त्यासाठी आपल्याला या चक्रावर काम करायचंय. जर तुमच्यामध्ये आळस असेल, स्वार्थीपणा असेल, की केवळ आणि केवळ मी जगते माझ्यासाठी. पहिलं तुम्ही जे काही द्याल, काय म्हणता येईल आपल्याला, मला पहिल्यांदा प्रायोरिटी द्या. बाकींना मिळेल न मिळेल, आय डोंट नो. प्रायोरिटी कोणाला द्यायची? मला. म्हणजेच काय, स्वार्थीपणा. अशा प्रवृत्ती जर असतील तुमच्यामध्ये, तुम्ही आता हे करायचंय, जज करायचंय. तर समजून जायचं की येस, डेफिनेटली आपलं हे मूलाधार चक्र म्हणजेच रूट चक्र कुठेतरी ब्लॉक झालेलं आहे. आणि ज्याचा रंग आहे लाल. सो लाल रंगाच्या फळभाज्या, पालेभाज्या तुम्हाला खायच्यात. जसं की बीट आहे, बरेच लाल रंगाची फळ आहेत. सो ते तुम्हाला खायचे आहे. आता याच चक्रामुळे आपली कुंडलिनी सुद्धा जागृत होते. आपल्याला मेडिटेशनद्वारे वेगवेगळे काय जे म्हणतात ना, आता ज्यांचं मेडिटेशन करून बरेच वर्ष झालेले आहेत, त्यांना मेडिटेशनद्वारेच काही शक्ती प्राप्त होतात. काहींना सेन्स, काहींना व्हिजिबल सेन्स चांगला असतो, काहींना टेस्ट सेन्स चांगला असतो. अशा आपल्या सेन्स आहेत. सो ते सेन्स काय होतात, त्यांचे डेव्हलप व्हायला सुरुवात होतात. काहींना काही व्हिज्युअल दिसायला लागतात, काहींना आवाज ऐकायला येतात. सो हे सगळे सेन्स आपले जागृत होतात. आणि त्यासाठी रेकी काय करते, तर रेकी आपल्या या सगळ्या चक्रांना बॅलन्स करण्याचं काम करते. म्हणूनच आपण रेकी शिकणं फार फार गरजेचं आहे. आता हेच चक्र आपल्याला चालता बोलता कसे बरे बॅलन्स करायचे? अगदी इझी. या प्रत्येक चक्राचे बीज मंत्र आहेत. या बीज मंत्र अगदी तुम्ही टीव्ही बघताय किंवा घरात असंच बेडवर बसलेला आहात आणि बसता बसता टीव्ही बघता बघता तुम्हाला तुमच्या हातात काही काम नाहीये. सो तुम्ही मनातल्या मनात तो मंत्र चॅन्टिंग करू शकता. प्रत्येक चक्राचे एक बीज मंत्र आहे. क्लिअर? तो अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या चक्रांना बॅलन्स करायचंय. आता थोडक्यात, तुमच्यापैकी किती जणांना आता या क्षणी कुठेतरी डोकं दुखतंय किंवा थोडंसं निगेटिव्ह फील होतंय, असं किती जण आहेत त्यांनी हँड रेज करा. कारण आज आपण एक प्रोटोकॉल घेणार आहोत, त्याच्यामध्ये मेडिटेशन घेणार आहोत. ओके. हिलिंगचं. हिलिंग कसं करायचं आपण स्वतःला, या जे हे चक्र आहेत, या चक्रांद्वारे आपण आपल्या स्वतःमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी असते ती बाहेर कशी काढायची. ओके. चला आपण बघूया आता.
चलो, सगळे ऍक्टिव्ह आहेत. चला, सगळ्यांनी फटाफट थोडंसं पाणी पिऊन घ्या. लगेचच सगळ्यांनी पाणी प्यायचंय. पाणी पिणं गरजेचं आहे. थोडं फास्ट. आणि व्हिडिओ ऑन ठेवायचे आता. ज्यांना ट्राय करायचे आहे त्यांनी व्हिडिओ ऑन ठेवा. तुमच्यापैकी किती जण रिपीटर आहेत बरं, पुन्हा पुन्हा माझे सेशन ऐकतायत? बरेच रिपीटर सुद्धा असतील ना. एकदा ऐकलंय, दुसऱ्यांदा ऐकलंय, पुन्हा ऐकायचंय, असं कोण 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 आहेत बरं? ओके. येस, ज्यांना झोप येते ते जाऊ शकतात. काहींनी मेसेज टाकलाय, मॅडम झोप येते. झोप येते त्यांना जाऊ शकतात. काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही. ओके. चला. रेडी सगळे? हं. आता चष्मा वगैरे असेल तर तो एक 5 मिनिटं काढून ठेवायचे. बघा, आता या मेडिटेशन मध्ये जिथे जिथे तुम्हाला काही पेन होतो आहे, सो तिथे त्या भागावर फक्त फोकस करायचंय तुम्हाला. ठीक आहे. आणि स्ट्रेट बसायचंय. आपलं स्पाइन अगदी स्ट्रेट पाहिजे, पाठीचा कणा अगदी स्ट्रेट. चलो, आपण सुरू करूया. एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचंय सगळ्यांनी. ओके, एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचे. बी युअर ओन हिलर. आपण स्वतःच आपलं स्वतःच हिलिंग करायचं आहे. डोळे बंद करा आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. श्वासांवर व्यवस्थित लक्ष ठेवा. जेवढं तुम्ही श्वासांवर लक्ष ठेवाल तेवढं तुमच्या शरीरामध्ये संचार खूप छान होणार आहे. जेवढं ब्रीदिंग चांगलं कराल तेवढे रिझल्ट चांगले मिळतात. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण शरीरामध्ये त्या श्वासाला भरून घ्यायचा आहे. संपूर्ण फुगून घ्या अगदी. तो श्वास तुमच्या शोल्डरमध्ये, तुमच्या पोटामध्ये संपूर्ण असा गेला पाहिजे, भरला पाहिजे असा श्वास घ्या. 2 सेकंड त्याला होल्ड करा. हळूहळू सोडा. पुन्हा एकदा एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे. 2 सेकंड होल्ड करा त्याला. हळूहळू सोडा. आता तुमच्या सगळ्यांचे लक्ष, फोकस माझ्या आवाजाकडे असायला पाहिजे. आज आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून हात दोन्ही अगदी रिलॅक्स ठेवा. गुडघ्यांवर अगदी रिलॅक्स ठेवा. आज आपण या मेडिटेशनच्या माध्यमातून आपल्या 7 चक्रांना हील करणार आहोत, एनर्जाइज करणार आहोत.
एका रिलॅक्स पोझिशन मध्ये बसायचं आहे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि हळूहळू सोडायचा आहे. संपूर्ण शरीर रिलॅक्स करायचं आहे. तुमचं माइंड रिलॅक्स करा. तुमचे दोन्ही शोल्डर, हात, हाताचे हाताची बोटं, पाय, पायाचे तळवे संपूर्ण रिलॅक्स करा. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश, एक डिवाइन एनर्जी आता या क्षणी तुमच्या सहस्रार चक्रात म्हणजे तुमच्या क्राउन चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. या क्राउन चक्रामध्ये असलेले सगळे अवयव योग्य पद्धतीने कार्य करीत आहेत. या सहस्रार चक्रात, या क्राउन चक्रात जर काही हेल्थ इश्यूज असतील तर ते सगळे आता हील होत आहेत, हील होत आहेत, हील होत आहेत. तुमच्या क्राउन चक्रात जे काही ब्लॉकेजेस आहेत, निगेटिव्हिटी होती, ते संपूर्ण हील होत आहे, बरं होत आहे. संपूर्ण क्राउन चक्र बघायचं आहे. त्या क्राउन चक्राचा रंग आहे पर्पल आणि हे क्राउन चक्र हील होताना बघायचंय, रोटेट होताना बघायचंय. या क्राउन चक्रात असणारी पिनियल ग्लँड ऍक्टिव्हेट होत आहे, प्रॉपर कार्य करीत आहे. हळूहळू ही डिवाइन एनर्जी आणखीन खाली खाली तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमच्या थर्ड आय चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. 2 आयब्रोनच्या मध्ये फोकस करायचे. तुमचं थर्ड आय ज्याचा रंग आहे ब्ल्यू, ब्ल्यू रंगाने हे चक्र प्रकाशित झालेलं बघायचंय. या थर्ड आय मध्ये असलेले सगळे ऑर्गॅन्स, सगळे बॉडी पार्ट्स योग्य पद्धतीने काम करताना, हील होताना बघायचंय. हा प्रकाश हळूहळू खाली जात आहे. तुमचा संपूर्ण चेहरा, डोळे, कान, नाक या संबंधी जर काही हेल्थ इश्यूज असतील तर ते सगळे हील होत आहेत, हील होत आहेत, हील होत आहेत. ही दिव्य रेखीची ऊर्जा आणखीन खाली खाली तुमच्या थ्रोट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं थ्रोट चक्र संपूर्ण लक्ष आपल्या घशाजवळ द्यायचं आहे. आपल्या विशुद्ध चक्र थ्रोट चक्राजवळ द्यायचंय. या थ्रोट चक्रामध्ये जे काही अवयव आहेत, ऑर्गॅन्स आहेत, थायरॉइड ग्रंथी या सगळ्या व्यवस्थित कार्य करीत आहेत. तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट आहे. स्काय रंगाच्या प्रकाशाने, आकाशी रंगाच्या प्रकाशाने तुमचं थ्रोट चक्र ऍक्टिव्हेट होत आहे, ऍक्टिव्हेट होत आहे. ही दिव्य रेखीची ऊर्जा हळूहळू आणखीन खाली 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 तुमच्या हार्ट चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं हार्ट चक्र, तुमचं हृदय, फुफ्फुस, थायमस ग्रंथी हील होत आहेत, हील होत आहेत, हील होत आहेत. तुमच्या शरीरातील सगळे अवयव, सेल्स, मसल्स या सगळ्यांनाच एक नवनिर्मिती होणार आहे. या सगळ्यांमध्येच एक नवनिर्मिती होणार आहे. तुमच्या शरीरातील, तुमच्या मनातील काही बॅड मेमरीज असतील, मागच्या जन्मातील ज्या तुम्ही तुमच्या हृदयात स्टोअर करून ठेवलेल्या आहेत, त्या सगळ्या तुमच्या शरीरातून
हातांवाटे बोटांवाटे बाहेर निघून जात आहेत, निघून जात आहेत, निघून जात आहेत. ज्या काही बॅड मेमरीज आहेत त्या ब्लॅक कलरच्या प्रकाशाच्या स्वरूपात तुमच्या शरीरातून बाहेर जाताना बघायचं आहे. ही डिवाइन एनर्जी, दिव्य रेखीची ऊर्जा आता हळूहळू तुमच्या मणिपूर चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं मणिपूर चक्र, स्टेबिलिटीचं केंद्र, या मणिपूर चक्रामधली सगळे अवयव, या मणिपूर चक्रातील सगळे अवयव, ऑर्गॅन्स योग्य प्रकारे काम करीत आहेत. तिथे जर काही निगेटिव्हिटी असेल तर ती संपूर्ण निगेटिव्हिटी रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे, रिमूव्ह होत आहे. ही डिवाइन एनर्जी आणखीन खाली 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 तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमच्या स्वादिष्टान चक्रामध्ये प्रवेश करीत आहे. तुमचं स्वादिष्टान चक्र ज्याचा रंग आहे ऑरेंज, या स्वादिष्टान चक्रामध्ये जे काही ऑर्गॅन्स आहेत, तुमचं गर्भाशय, तो या स्वादिष्टान चक्रातील प्रत्येक अवयवांना हील करीत आहे, ऍक्टिव्हेट करीत आहे, हील करीत आहे, ऍक्टिव्हेट करीत आहे. हळूहळू ही डिवाइन एनर्जी आणखीन खाली 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 तुमच्या रूट चक्रात प्रवेश करीत आहे. आपलं रूट चक्र, या रूट चक्रामध्ये जे काही निगेटिव्हिटी आहे, जे काही ब्लॉकेजेस आहेत, त्याला संपूर्णपणे रिमूव्ह करीत आहे, रिमूव्ह करीत आहे, रिमूव्ह करीत आहे. आपल्या जीवनाचा मूळ आधार या संपूर्णला रिमूव्ह करीत आहे. निगेटिव्हिटी जिथे असेल तिथे त्याला रिमूव्ह करीत आहे, रिमूव्ह करीत आहे. आता आपल्या शरीरातून एक काळ्या रंगाचा प्रकाश आपल्या पायांवाटे, बोटांवाटे संपूर्णतः बाहेर जाताना बघायचं आहे, संपूर्णतः बाहेर जाताना बघायचं आहे. ही निगेटिव्हिटी आपल्या शरीरातून, आपल्या 7 चक्रातून, आपल्या ऑरामधून बाहेर जात आहे, बाहेर जात आहे, बाहेर जात आहे. आता मला खूप छान फ्रेश फील होतंय. ब्रह्मांडातून एक पांढरा शुभ्र प्रकाश माझ्या सहस्रार चक्रातून माझ्या संपूर्ण शरीराला माझ्या हील केलेला आहे, हील केलेला आहे, हील केलेला आहे. मला आता खूप छान एनर्जेटिक फील होतंय. जिथे जिथे कुठे माझ्या शरीरामध्ये, माझ्या मनामध्ये, माझ्या ऑरामध्ये ती निगेटिव्हिटी होती, ती संपूर्ण रिमूव्ह झालेली आहे, रिमूव्ह झालेली आहे. आणि माझं संपूर्ण शरीर आता पॉझिटिव्ह एनर्जीने परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे, परिपूर्ण आहे. थँक्यू डिवाइन एनर्जी, थँक्यू युनिवर्स, थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करायचे आहेत हळूहळू. ती एनर्जी आपल्या संपूर्ण शरीराला ग्रहण करायची आहे. कोणाकोणाला खरंच खूप छान फील झालं की हलकं हलकं वाटते आता. ओके, ओके. चॅट बॉक्स मध्ये खूप नावं आलेली आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच. हा, हँड पण रेज करू शकता तुम्ही. ज्यांना काही बोलायचं आहे त्याने हँड रेज करायचा आहे. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी. व्हिडिओ ऑफ असतात त्यांना अलाउड नाही करत मी. ज्यांचे व्हिडिओ ऑन आहेत त्यांनी प्रश्न विचारायचा. येस, पूनम मॅडम, हाऊ यू फील, काय फील झालं?
हा, अनम्यूट करायचे. पूनम तोरावणे असं काहीतरी आहे, अनम्यूट करा. ओके. येस. आवाज येतो मॅडम? हा, येस. काय वाटलं मॅडम? काही नाही मॅडम, हलकं हलकं वाटतंय. ओके. चल. हो. येस, दीपिका. दीपिका गगी. आणि मेडिटेशन पूर्ण केलात तुम्ही हे? ओके, अनम्यूट करा. हाऊ यू फील? काय फील झालं तुम्हाला? अनम्यूट अनम्यूट नाही केलंय माईक. येस. रिलॅक्स वाटलं ओके. आणि थोडं हेवी झालेलं माइंड. येस. बॉडी हेवी जाणवत होती. ओके. येस, गायत्री मॅडम, काय फील झालं? ऍक्च्युली मी रोज सकाळी हे करते, बट आय स्टार्ट फ्रॉम रूट चक्र टू सहस्रहार चक्र. ओके. बिकॉज मी स्मिता जयकरांना फॉलो करायचे, तर बिगिनर्स दॅट आय डू. ओके. येस, झूम युजर असं नाव आहे. हा, अनम्यूट करा बरं. हा, अर्चना तुलवे. नमस्ते मॅडम. हा, येस. काय फील झालं? मला वाटलं हलकं. मी रोज सकाळची पण करते मेडिटेशन, फिरायला पण जाते. मला पायाचा खूप त्रास आहे. ओके. पायाचा म्हणजे माझ्या पायाला तुम्हाला मग हील करायचंय. ठीक आहे. येस, नीता मॅडम, केलात का मेडिटेशन हे? हो, हो. काय फील हो. झालं? छान वाटलं एकदम. म्हणजे असं हलकं झाल्यासारखं वाटलं. ओके. सुरुवातीला थोडं डोकं जड पडलं, पण नंतर असं छान वाटलं. ओके, चलो, थँक्यू सो मच. येस, रुपाली मॅडम मला रोज दिसतात, छान सगळे सेशन अटेंड करतायत. व्हेरी गुड. येस, रुपाली मॅडम, हाऊ यू फील? हा मॅम, मला पण खूप छान वाटले सेशन करून. जेव्हा आपलं पूर्ण सगळं करून झाल्यानंतर थोडं डोकं माझं जड झाल्यासारखं वाटलं, पण आता नाही होत. आता डोकं का जड झालं मी सांगते. आपल्या हा. शरीरामध्ये निगेटिव्हिटी आहे, ती लगेच आपल्याला अशीच सोडणार आहे का? जसं की आम्ही एखाद्याच्या घरामध्ये वास्तू करायला जातो, वास्तू केल्यानंतर, व्हिजिट केल्यानंतर रेमेडीज करतो. रेमेडीज केल्यानंतर घरात असा अनुभव येतो की काहीतरी कुठेतरी लाईटचा इश्यू येतोय, लाईटच बंद होतीये त्यांची, किंवा काहीतरी प्रॉब्लेम येतोय, किंवा छोटे मोठे काहीतरी इश्यूज येतात त्यांच्या घरामध्ये. म्हणजेच काय, तर आपल्या घरामध्ये जी निगेटिव्हिटी आहे ती लगेचच आपल्याला अलाउ करेल का? नाही. तर ती जाताना काहीतरी आदळआपट करते. आदळआपट करते म्हणजेच काय, घरामध्ये कुठेतरी बल्ब बंद पडतोय, कुठेतरी तुमचा चालू असलेला मिक्सर बंद पडणार, काही ना काहीतरी इलेक्ट्रॉनिक्स आयटम मध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतात. तसंच आपल्या ह्या शरीरामध्ये ती अशीच आपल्याला निगेटिव्हिटी सोडेल का? मग जाताना कुठेतरी कोणाचं तरी डोकं जड होणार, हातपाय असं थोडेसे धरल्यासारखे होणार. तो हे ती जाताना काहीतरी सोडून जाते म्हणून, बाकी काही नाही. क्लिअर? सो येस, तुम्हाला हे मेडिटेशन रोज करायचं आहे. ठीक आहे. सो येस, थँक्यू सो मच. आणि उद्या आपण एक छान टॉपिक कव्हर करणार आहोत. सो उद्या सगळ्यांनी हा सेशन अटेंड करायचा आहे. उद्याचा खूप महत्वाचा सेशन आहे. आणि उद्या आपला सेशन अगदी वेळेवरच होणार आहे, 1:15ला. आज काही माझ्याच म्हणजे नात्यामध्ये एक ऑफ झाले, त्यामुळे मला तिकडे जावं लागलं, आणि म्हणूनच आपला सेशन आज लेट झाला. सो त्यासाठी मी 2 वाजता घेतला, पण उद्या आपला रेग्युलर होणार आहे 1:30 वाजता, सॉरी 1:15ला. क्लिअर? येस, थँक्यू सो मच. बरं, किती जण रिपीटर आहेत बरं, मला कोण सांगाल का? गेली पण बॅच माझी अटेंड केले, आता पण केले. किती जण रिपीटर आहेत? हँड रेज करा. असा मोठा हात दाखवला तर मला कळेल. ओके, रुपाली मॅडम किती वेळा केलं अटेंड? हे मॅम मी सेकंड टाइम करते. सेकंड टाइम. ओके. प्रत्येक वेळेला सेम आहे की वेगळं काहीतरी मिळतंय? रोज काहीतरी नवीनच आहे. म्हणजे लास्ट टाइम पण तुम्ही असं शिकवलेलं, आताही आम्ही सेशन करते, तर मला शिकायलाच मिळतंय चांगलं नवीनच. ओके. आणखीन कोण आहे बरं की ज्यांनी परत रिपीट करतायत? बरं, इकडे सगळे व्हिडिओ बंदच करून आहेत बघा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम.
चलो सो उद्या अगदी 1:15 आपला सेशन होणार आहे. विदाऊट फेल सगळ्यांनी अटेंड राहायचंय. फार महत्वाचा टॉपिक आहे उद्या. ओके चलो थँक्यू सो मच. आणि उद्या डायरी तुमचे जे काही नोटबुक आहे ते घेऊन बसायचे आहे तुम्हाला. त्याचबरोबर आजचं होमवर्क आहे की तुमच्या जीवनामध्ये पुढील 2 वर्षापर्यंत किंवा 2 वर्षानंतर किंवा 5 वर्षापर्यंत तुम्हाला जे काही करायचे तुमचे गोल्स ते तुम्हाला लिहायचे. कुठलेही 5. ओके हा तुमचा आजचा होमवर्क आहे. कुठलेही 5 ते तुम्ही कसे लिहिताय त्यातले पर्सनल मी तुम्हाला विचारणार नाही. काही जनरल असतील तर एक दोन जणांना मी विचारेन की तुम्ही ते कसे लिहिताय हे मला बघायचंय फक्त. ओके चलो सो थँक्यू सो मच.